किल्ले शिवनेरीवरती शासकीय शिवजन्मोत्सव सोहळा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्री आशिष शेलार यांच्यासह हजारो शिवभक्तांची या सोहळ्याला उपस्थिती। किल्ले शिवनेरीवरती साहसी खेळांची प्रात्यक्षिकं, तलवार आणि दांडपट्ट्यासह साहसी खेळांनी वेधलं लक्ष। मर्दानी खेळासह लेझिम, दांडपट्टा चालवत चिमुकल्यांनी सादर केल्या कला। किल्ले शिवनेरीवरती मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनीही झुंजवला पाळणा। किल्ले शिवनेरीवरती पोलिसांकडून शिवरायांना सलामी, बँड पथकाचीही शिवरायांना मानवंदना। किल्ले शिवनेरी जन्मोत्सव समितीकडून मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा पगडी घालून आणि शिवरायांची मूर्ती भेट देऊन सन्मान। प्रत्येकानं शिवरायांचे विचार अंगीकारायला हवेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन। महाराजांच्या विचारांवरती काम करण्याचाही अजित पवार यांचा निर्धार। राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी पार्कमधील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण। यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, मंत्री मंगल प्रभात लोढाही उपस्थित। पुण्यामध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं पदयात्रेचं आयोजन। जय शिवाजी जय भारत पदयात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सुरुवात। पुण्यातील COEP कॉलेजच्या मैदानावरती फर्ग्युसन कॉलेजपर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली। आंबेगावमधील शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। पहिल्या टप्प्याचं अमित शहांनी केलं होतं उद्घाटन। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरती शिवरायांच्या पुतळ्याची मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पायाभरणी। आमदार नितेश राणे, दीपक केसरकर, कालिदास कोळंबकर यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन। मुंबई विमानतळावरती छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी। ठाकरे गटाचे आमदार बाळा नर, त्यासोबतच संजय कदम, संजय सावंत हे सुद्धा उपस्थित। नाशिकमध्ये शिवरायांच्या मंदिरामध्ये पहाटे शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक। मंदिराचं यंदाचं रौप्य महोत्सवी वर्ष। नांदेडमध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक। सकाळी 6 वाजता अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं दुग्धाभिषेक कार्यक्रमाला शिवभक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती। शिवजयंतीच्या निमित्तानं अभिनेता विकी कौशल रायगडावरती। शिवजयंतीच्या निमित्तानं रायगडावरती शिवभक्तांचा उत्साह। सोलापुरात शिवजयंतीच्या निमित्तानं कलाकार विपुल मिरजकर यांनी शर्टच्या बटनांचा वापर करून साकारले छत्रपती शिवाजी महाराज। कला साकारण्यासाठी केला 21,000हून अधिक बटनांचा वापर। अमरावतीमध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं तरुणांनी काढली बुलेट रॅली। अमरावती शहरातून सायन्स कोर मैदानापासून रॅलीला सुरुवात। रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या मार्फत जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन। छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम ते पेठ किल्ला शिवसृष्टीपर्यंत रॅली। शिवजयंतीच्या निमित्तानं सिंधुदुर्गमध्ये मालवण टोपीवाला हायस्कूल ते राजकोट किल्ला अशी पदयात्रा। आमदार दीपक केसरकर यांनी घेतला यात्रेमध्ये सहभाग। शिवजयंतीच्या निमित्तानं भंडाऱ्यामध्ये निघाली जय शिवाजी जय भारत पदयात्रा। ऐतिहासिक परंपरेचा जागर करत अनेक अबालवृद्ध यात्रेमध्ये सहभागी। नवी दिल्लीमधील महाराष्ट्र सदनामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी। ढोल ताशांच्या गजरामध्ये महाराजांना मानवंदना। नाशिक जिल्ह्यामधल्या खासदारांचं संसद परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन। मनोहर जोशींनी सुरू केलेली परंपरा आजही कायम। नवी दिल्लीमध्ये लष्कराची शिवाजी महाराजांना सलामी। संभाजीराजे छत्रपतींच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण। सिंधुदुर्गमध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक शेकडो शिवभक्तांसोबत महाराजांच्या समोर नतमस्तक। नाईकांनी दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा। कोल्हापूरमधल्या नर्सरी बागेमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहामध्ये संपन्न। शाहू महाराज छत्रपती यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा संपन्न। नाशिकच्या पंचवटी कारंजा परिसरातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावरती हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी। मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते कालच शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण। आज मंत्री कोकाटेंकडून अभिवादन। मुंबईमध्ये मीनाताई ठाकरे फुलमंडईमध्ये शिवजयंती साजरी। खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत, विशाखा राऊत उपस्थित।
भिवंडी महानगरपालिका आयुक्तांकडून शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण, शालेय विद्यार्थी तसंच महानगरपालिका अधिकाऱ्यांसह काढण्यात आली पदयात्रा। मुरुड जंजिरा किल्ल्याच्या शेजारी असलेल्या पद्मदुर्ग किल्ल्यावरती शिवजयंती साजरी। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला सोहळा। नांदेडमध्ये राष्ट्रमाता प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं रॅली। आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन। नांदेडमध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ शिवप्रेमींची गर्दी। रात्री 12 वाजल्यापासून शिवप्रेमींकडून पुतळा परिसरामध्ये महाराजांना अभिवादन। अमेरिकेमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी। न्यूयॉर्कमध्ये शिवरायांचा पुतळा उभारण्याची करण्यात आली घोषणा। लंडनमध्ये शिवजयंतीचा उत्साह। छत्रपती शिवाजी महाराज युथ असोसिएशनच्या वतीनं शिवजयंती साजरी। मार्बल आर्च परिसरामध्ये ढोल पथकांसह रॅलीचंही आयोजन। आंध्र प्रदेशमधल्या तिरुपतीमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय मंदिर परिषदेमध्ये शिवजयंती साजरी। सर्व शिवभक्तांकडून शिवरायांचा जयघोष। पंढरपूरमध्ये मध्यरात्री 12 वाजता हजारो महिलांच्या उपस्थितीमध्ये शिवजन्मोत्सव साजरा। पाळणा म्हणत शिवरायांचा जन्मोत्सव। नाशिकच्या मनमाडमध्ये शिवजन्मोत्सवाला सुरुवात। मध्यरात्री शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींचा जनसागर। आमदार सुहास कांदेंकडून शिवरायांना अभिवादन। सांगलीमध्ये मध्यरात्री शिवजन्मकाळ सोहळा साजरा। मोठ्या संख्येनं शिवभक्तांची हजेरी। नागपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहामध्ये साजरी। नागपूरच्या गांधी गेट चौकामध्ये ढोल ताशांच्या गजरात शिवजयंतीचा उत्साह। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीच्या निमित्तानं वाशिममध्ये उत्साह। सकल हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहानं साजरा। सोलापूरमध्ये शिवजयंतीचा उत्साह। अनेक शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये पार पडला शिवजन्मोत्सव पाळणा सोहळा। जळगावमध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं युवा पर्व संस्थेच्या वतीनं शिव आरतीचं आयोजन। मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास आरतीसाठी जळगावमधील हजारो शिवभक्तांसह आमदार सुरेश भोळे यांची हजेरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।